गेले नाही. हो हो. अगदी पहिलं पुस्तक मी अनुवादित केलं हां. ते मधुकाका कुलकर्णींच्याकडे श्रीविद्यासाठी. बरोबर. त्याचं ते B.R. नंदांचं नेहरूज म्हणून पुस्तक होतं. त्याचं मी मोतीलाल आणि जवाहरलाल असा अनुवाद केला आणि ते माझं पहिलं अनुवादित झालेलं पुस्तक. अच्छा. परवाच त्यांच्याशी काही कामानिमित्त फोन झाला तर त्यांना म्हटलं मी हो माझा पहिला अनुवाद तुमच्याकडे प्रसिद्ध झालेला आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग मी ते नवाज मोदी म्हणून ज्या मुंबई विद्यापीठात होत्या त्यांनी एक विमेन इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल असा एक सेमिनार घेतला होता आणि त्याचं पुस्तक केलं होतं. मग त्याचंही मी अनुवाद केला आणि मला वाटतं ते मग राजहंसांनी काढलं का मेहता प्रकाशननी काढलं, कोणीतरी काढलं होतं ते. आणि त्याच्यानंतर मग यांनी मला विचारलं, तेव्हा खरी माझी नोकरी सुरू होती, तर तेव्हा पण मी यदींना म्हटलं होतं हो नोकरी घरचं हे नुकतीच माझी PhD संपली होती, तर म्हटलं आता मला थोडा. तर तेव्हा त्यांनी मला एक चांगला सल्ला दिला. म्हणजे ते मला म्हणाले की तू काम घे, कारण म्हणाले आता तुझी रिटायरमेंटची थोडी वर्ष राहिली, मग त्याच्यानंतर तुला जर रिकामं बसायचं नसेल आणि आत्ता तू ही कामं करायला लागलीस तर नंतर तुला ही कामं आपसूक मिळत जातील आणि मग त्याच्यामुळे तुझं जीवन सुसह्य होईल. तर त्यामुळेच मी म्हटलं त्याच्यातून मला पैसा जरी फार नाही मिळाला तरी माझं जीवन मात्र सुकर झालं आणि हा त्यांचा सल्ला मला उपयोगी पडला. त्याप्रमाणे मग मी जे मिळेल ते त्यांच्याकडून येईल ते. आत्ताच शेवटचं पुस्तक मी ट्रायबल इंडिया केलं आत्ता, अगदी म्हणजे 2 महिन्यापूर्वी त्यांना ते मी स्क्रिप्ट पाठवलं. होय का? अजून यायचं आहे का ते? मग ते हां, ते प्रकाशित त्यांच्याकडे प्रकाशित होईल. कोणाकडे आहे ते? ते केसागरवाल्यांकडेच आहे.